त्याच्यामध्ये नाही तर ती माघारी घेईल. विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आणि अचानक वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात दाखल होण्यावरून काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी गंभीर आरोप केले. हर्षजित देशमुख यांनी मॅनेज होण्यासाठी 15 ते 20 कोटी रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच या निवडणुकीत मोठा घोडेबाजार झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे. यावर आता हर्षजित देशमुखांनी यशोमती ठाकूरांना प्रत्युत्तर दिलंय आणि त्यावर पुन्हा यशोमती ठाकूर यांनी पलटवार केलाय. पाहूया. कोणत्या तरी खाजगी रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे, आयसीयू मध्ये, आणि आयसीयू मधनं ते इंटरव्ह्यू देऊन राहिलेले आहेत. म्हणजे आता ही चीड येण्यासारखी गोष्ट नाही आहेत का? विड्रॉलच्या दिवशी आमची त्यांची पहिल्यांदा भेट झाली, त्यांना निवडणूक लढायची होती, ते आले आमच्यापाशी, त्यांनी घेतला बी फॉर्म लावला आणि त्या ठिकाणी आता तेच ऍडमिट झालेत. म्हणजे घोड बाजारे काय आहे हा कारभार, कोट्यवधी रुपयाचा याच्यामध्ये व्यवहार झालेला आहे असंही आम्हाला कळत आहे. अंशात मला एक आहे की माझी आणि पक्षाची प्रतिमा याच्यात मलिन होत आहे की काँग्रेसचा उमेदवार, ते पण काँग्रेसचेच लोक, आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराबद्दल असं बोलणं, 2 दिवस का मी दिसलो नाही आणि तब्येतीमुळे नाही दिसलो, हे सगळं त्यांना माहीत असतानाही माझी विचारपूस, साधी भेट नाही, चौकशी नाही, याच्यावरून मला उलटा संशय येतोय की कोण मॅनेज झालं. परस्पर अशा प्रकारचे वक्तव्य, बिनबुडाचे आरोप करणं म्हणजे कोण मॅनेज झालं. कारण या गोष्टीचा दुसऱ्या समोरच्या पक्षाला नक्कीच फायदा होणार आहे. हा अंतर्गत कला ते दाखवत आहे, अंतर्गत अशा गोष्टीचे वक्तव्य ते करत आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या पक्षाचा फायदा घेणारच आहे. म्हणजे इनडायरेक्टली त्यांना त्या दुसऱ्या पक्षाला सपोर्ट करायचा आहे की काय, असं मला जाणवत आहे. असं आहे, उलटा चोर कोतवाल को डाटे. काल आजारी होते, आयसीयू मध्ये होते, म्हणतात 4-5 दिवस त्यांना बाहेर यायला लागतील. डॉक्टरांचं ट्रीटमेंट काय, एन्जिओग्राफी काय आहे, त्याच्यामधनं काही स्टेटमेंट नाही. कम्युनिकेशन पाहिजे की नाही पाहिजे. आणि जर तुम्ही तयार असाल, चला या फील्डमध्ये, चला या लवकर, उद्या या आणि सुरुवात करा. 4-5 दिवस राहिलेले इलेक्शनला, या, निघा बाहेर. कशासाठी नाटकं करताय हॉस्पिटलमध्ये हे करायची? म्हणजे हे सगळे स्टेटमेंट भाजपला कसा फायदा होईल असे त्यांचे स्टेटमेंट्स आहेत. आणि हे काय न पटण्यासारखी गोष्ट आहे, चीड येण्यासारखी गोष्ट आहे. दरम्यान या सगळ्या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. यशोमतीताई या आमच्या नेत्या आहेत, काँग्रेसच्या केंद्रीय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वर्किंग कमिटीच्या सदस्य देखील आहेत, आणि त्या अमरावती या निवडणुकीच्या त्या निरीक्षक देखील आहेत. त्यामुळे त्या निरीक्षक आहेत आणि त्या अत्यंत सक्षम आहेत, आणि ते या संदर्भामध्ये ज्या काही सूचना करतील त्या सूचनांच्या अनुषंगानं या पक्ष जो आहे हा त्यांना प्रतिसाद देईल आणि त्यांना साथ देईल. अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख भाजपला मॅनेज झाले असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला. आणि त्यानंतर आज पक्षाची महत्वाची बैठक होणार आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्यातील कोणाच्याच संपर्कात नसल्यानं हर्षजित देशमुख यांच्यावरती आरोप होत होते. त्यामुळे निवडणुकीला कसं सामोरं जायचं, कुणाला पाठिंबा द्यायचा, यासाठी आज काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, खासदार बळवंत वानखेडे यांसह प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. काँग्रेसच्या सगळ्या प्रदेशाध्यक्षांची आज दिल्लीत महत्वाची बैठक होतीये.